नमस्कार मित्रांनो, मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो माझ्या ई नोकरी संदर्भ या यूट्यूब चॅनलवरती. तर ज्या प्रकारे तुम्ही थंबनेलमध्ये बघताय, सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे एक नवीन परिपत्रक आलेलं आहे आणि त्या परिपत्रकामध्ये काय दिलेलं आहे, ती संपूर्ण डिटेल आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर वेटिंगवाल्यांसाठी एक गुड न्यूज आहे. कारण आपण ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं होतं, की तुमचे जेव्हा यूट्यूबवर रेग्युलरली कमेंट्स येत असतात, की वेटिंग लिस्ट कधी लागेल, वेटिंग लिस्ट कधी लागेल. तर त्याबद्दल मी मागच्या वीकमध्ये बोललो होतो, की नेक्स्ट वीकमध्ये लागेल. म्हणजे नेक्स्ट वीक म्हणजे आता येणारा जो हा वीक आहे. तर शेवटी बघा आता सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे एक परिपत्रक आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये वेटिंग लिस्टबद्दल संपूर्ण माहिती दिलेली आहे, की कशा पद्धतीने आणि कधीपर्यंत तुम्हाला ती लिस्ट लागणार आहे. तर ती जी संपूर्ण DHSद्वारे जी नवीन अपडेट आहे, संपूर्ण आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. तो व्हिडिओ जराही स्किप न करता संपूर्ण बघा आणि या चॅनलवरती नवीन असाल मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि मॅक्झिमम पीपलसोबत शेअर करा. व्हिडिओला लाईक करत चला मित्रांनो, त्याच्यामुळे मला काय एक थोडासा बूस्ट मिळतो व्हिडिओ बनवण्यासाठी. तर या व्हिडिओमध्ये आपल्याला एक टार्गेट ठेवायचं की कमीत कमी 100 लाईक्स तरी इथे आले पाहिजेत. ओके. तर बघा, हे ते परिपत्रक आहे आणि जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपला टेलिग्राम ग्रुप आहे. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तिथून तुम्ही हे डाउनलोड करू शकता. ओके. तर आता मी तुम्हाला बघा समजावून सांगतो शॉर्टमध्ये. इथे बघा गट क आणि गट ड उमेदवाराची प्रतीक्षा सूचीबाबत म्हणजे दोन्हीसाठी आहे. ओके. ग्रुप सी आणि ग्रुप डी. फक्त असं नाही की ग्रुप डीसाठीच आहे म्हणून. तर दोन्ही याच्यासाठी आहे, दोन्ही संवर्गासाठी. तर बघा इथे शॉर्टमध्ये काय म्हटलेलं आहे, आरोग्य सेवा आयुक्तालयातील गट क व गट ड पदभरती तिच्या अनुषंगाने 60 संवर्गाच्या ऑनलाईन परीक्षा ज्या झाल्या होत्या, तर निकाल पण लागलेले होते त्याचे. त्याच्यानंतर निवड सूची विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली असून त्या आधारे पात्र उमेदवाराची पडताळणी पण करून सदर उमेदवारांना समुपदेशनाद्वारे नियुक्ती देण्याची कारवाई संबंधित नियुक्ती प्राधिकारी यांच्याकडून करण्यात येत असून समुपदेशनाची पहिली फेरी पूर्ण झालेली आहे. ओके. तर फर्स्ट राऊंड जो आहे तो कंप्लीट झालेला आहे. आपल्याला माहीत आहे की आता जेव्हा आपला निकाल लागला सार्वजनिक आरोग्य विभाग गट क आणि गट ड, तर हे सर्वांसाठी नाही, फक्त काही ज्या म्हणजे बघा काही काही पोस्टचे व्हेरिफिकेशन झालेले आहे तरी आणि काही पोस्टचे बाकी आहे. ओके. तर ज्यांचं पूर्ण झालेलं आहे त्यांचं फर्स्ट राऊंड कंप्लीट झालेलं आहे आणि त्याच्यानंतर बघा आता उमेदवाराने समुपदेशनाद्वारे नियुक्त्या देणे, उमेदवाराची प्रतीक्षा सूची तयार करणे व इतर जे कारवाई करण्याकरिता खालीलप्रमाणे तुम्हाला इथे सूचना दिलेल्या आहेत. तर बघा यांनी काय केलं, सार्वजनिक आरोग्य विभागाद्वारे आधी सिलेक्टेड जे कॅन्डिडेट्स आहेत त्यांना व्हेरिफिकेशनसाठी बोलवलं होतं. पण WL म्हणजेच वेटिंग कॅन्डिडेटबद्दल काय अपडेट आहे, तर त्यांनी बोलले होते की डिपार्टमेंटने सांगितलं होतं की तुम्हाला सेपरेटली नंतर बोलवण्यात येईल. तर आता तो शेड्यूल आलेला आहे. शेड्यूल म्हणजे एक परिपत्रक आलेलं आहे आणि येत्या काही दिवसामध्ये तुम्हाला इथे याचं जे तुम्ही वेटिंगवरती आहात कॅन्डिडेट्स त्यांच्यासाठी पण इथे तुमचं व्हेरिफिकेशन होणार आहे. त्याच संदर्भात हे परिपत्रक आहे. तर बघा इथं आधी काय म्हटलेलं बघा, परीक्षेतून गुणवत्तेनुसार निवड झालेले काही उमेदवार पहिल्या समुपदेशन फेरीमध्ये गैरहजर असल्यास त्यांना दुसरी संधी देण्यात यावी. बघा इथे थोडंसं इथे एक ट्विस्ट हा आहे की इथे बघा, जे फर्स्ट याला अब्सेंट होते, ऑब्व्हियसली ते फर्स्ट अब्सेंट होते कारण त्यांना जॉईन करायचं नव्हतं. त्याच्यानंतर त्यांनाच त्याच कॅन्डिडेटला परत सेकंड संधी देण्यात येणार आहे. त्याच्यानंतर परत एकदा तिसरी संधी देण्यात येणार आहे. ओके. तर बघा असं तुम्हाला काही डायरेक्ट असं जे वेटिंग कॅन्डिडेट्स आहेत त्यांना डायरेक्ट इथे जॉब म्हणजे जॉब तर मिळणार आहे, पण आता असं नाही की तुम्हाला 1 ते 2 महिन्यामध्ये लगेच जॉब म्हणजे थोडंसं मिळेल. कारण आता या या प्रोसेसमुळे बघा आता हे काय करतायत हे लोकं, आधी एक संधी देऊन झाली, त्याच्यानंतर सेकंड चान्स देणार आहेत. जे सिलेक्टेड कॅन्डिडेट आले नाही त्याच्यानंतर थर्ड चान्स. तर याच्यामध्ये थोडंसं तुमचं कसं आहे, एखादा महिना याच्यामध्ये जाऊ शकतो. जे कॅन्डिडेट्स लगेच जॉबवर लागायचे असते वेटिंग कॅन्डिडेटवाले, ते थोडंसं आता लांब जाऊ शकता. म्हणजे त्यांची थोडीशी पोस्टिंग थोडीशी लांब जाऊ शकते. कारण ऑब्व्हियसली इथे 3दा चान्स देण्यात येत आहे. तर हे एक कारण आहे. ओके. तर म्हणून म्हणतो की माहिती काळजीपूर्वक ऐका. या व्हिडिओमध्ये तुमचे सर्व डाऊट्स इथे क्लिअर होऊन जातील. तर हे झालं सिलेक्टेड कॅन्डिडेट्सबद्दल. त्याच्यानंतर समुपदेशनातील 3ही संधीत उमेदवार उपलब्ध न राहिल्यास त्यांची निवड रद्द करण्यात येत असल्याचे लेखी आदेश संबंधित उमेदवारास डाकद्वारे पत्राद्वारे पाठवण्यात यावे. तर बघा ही जी प्रोसेस आहे आता डॉक्युमेंट म्हणजे एक प्रकारे कसं कागदोपत्री जेव्हा प्रोसेस म्हणतो आपण, तर आपल्याला माहीत आहे की कसं सरकारी कामात कसा वेळ होतो. तर आता एक फेरी झाली, त्याच्यानंतर सेकंड चान्स, त्याच्यानंतर त्यांना थर्ड चान्स, त्याच्यानंतर त्यांना परिपत्रक डाकद्वारे पाठवण्यात येणार की तुमची नियुक्ती रद्द झाली. त्याच्यानंतर तुम्हाला बघा काय म्हणतं आहे, उमेदवाराची प्रतीक्षा सूची त्याच्यानंतर तयार करण्यात येणार आहे आणि मग तुम्हाला
इथे तुम्हाला इथे चान्स देण्यात येईल. त्याच्यानंतर बघा, तिन्ही संधीत समुपदेशन फेरीमध्ये शैक्षणिक अर्हता पूर्ण न करणारे, अन्य विभागात आधीच नोकरीस असलेले, नियुक्तीस नकार व इतर कारणामुळे नियुक्ती देण्यात न आलेले अथवा रुजू न झालेल्या उमेदवारांच्या जागेवर बघा त्याच जात प्रवर्गातील व आडवे समांतर आरक्षण विचारात घेऊन TCS यांनी सादर केलेली सामायिक गुणवत्ता यादी व सर्वसाधारण गुणवत्ता यादीनुसार गुणानुक्रमे वरच्या स्थानावर असलेल्या उमेदवारांना संबंधित नियुक्ती प्राधिकारी यांच्याद्वारे काय सिलेक्शन इथे करून घेण्यात येणार आहे किंवा प्रतीक्षा सूची तयार करणार. पण इथे एक पॉईंट बघा तुम्ही, इथं 2 इथं पॉईंट मित्रांनो, गुणवत्ता यादी व सर्वसाधारण गुणवत्ता यादीनुसार. पण जर बघा गुणवत्ता यादीतूनही जे वेटिंग कॅन्डिडेट्स आहेत त्यांचं जर सिलेक्शन नाही झालं तिथे काही कारणास्तव किंवा कट ऑफ जर आणखी खाली गेला, तर त्याच्यानंतर सर्वसाधारण गुणवत्ता यादीतील पण कॅन्डिडेट्सला इथे घेण्यात येऊ शकते असं इथे म्हटलं आहे. पण आता माहीत नाही याच्यामध्ये काय होतं, तर पण इथे पॉईंट तर दिला, याचा अर्थ तोच होतो. ओके, तर जर आणखी जर कट ऑफ खाली आला, जर WL कॅन्डिडेट्सने पण जॉईन नाही केलं, ओके, माझा बोलण्याचा उद्देश समजून घ्या. जर WL म्हणजे वेटिंग कॅन्डिडेट्सने जरी सिलेक्शन म्हणजे त्यांनी जॉब जॉईन नाही केला, इतर कुठे सिलेक्शन झालं, तर मग जी सर्वसाधारण गुणवत्ता यादी आहे त्याच्यातील कॅन्डिडेट्सला पण इथे सिलेक्शन त्यांचं पण होऊ शकते असं इथे म्हणण्याचा अर्थ आहे. त्याच्यानंतर प्रतीक्षा सूची तयार करताना काही अडचणी उपस्थित झाल्यास, हे चला आता जनरल आहेत या गोष्टी. प्रतीक्षा सूची त्याच्यानंतर प्रसिद्ध करण्यात यावी. ओके, तर 1 वर्षासाठी हे व्हॅलिड असेल. ऑलरेडी याच्यावरती आपण बरेचसे व्हिडिओ बनवलेले आहे मी. तीनही संधीत ज्यांनी अर्हता पूर्ण केली नाही अशा उमेदवारांना 1 महिन्याच्या आत प्रवर्गनीय प्रतीक्षा सूचीतील उमेदवारांना समुपदेशनाद्वारे बोलण्यात यावे. बघा, मी आधीच तुम्हाला एक सांगितलेलं होतं की 1 महिन्याचा इथे डिले होऊ शकतो तुम्हाला, पण विदिन 1 मंथ तुमच्याजवळ मित्रांनो जे काही कॅन्डिडेट्स वेटिंगमध्ये त्यांच्याजवळ इथे जॉब असणार. ओके, तर माझा पॉईंट लक्षात घ्या तुम्ही, मी काय बोलतोय. तर हे तिन्ही सर्व जेव्हा जे सिलेक्टेड कॅन्डिडेट जर जॉईन झाले नाही, तर त्याच्यानंतर वेटिंग कॅन्डिडेट्सला संधी मिळेल, पण याच्यामध्ये 1 महिन्याचा वेळ जाऊ शकतो. पण येणारा आता एक बघा, नेक्स्ट मॅक्झिमम आता जेव्हा परिपत्रक जाहीर झालं, मॅक्स टू मॅक्स पकडा नेक्स्ट वीक इथून किंवा या वीक किंवा नेक्स्ट वीकमध्ये तुम्हाला इथे वेटिंग कॅन्डिडेट्सची लिस्ट इथे बघायला मिळेल आणि तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जायचं राहील. तर सर्वांनी काय करायचं, आपले डॉक्युमेंट्स, मी ऑलरेडी खूप व्हिडिओ बनवले आहे डॉक्युमेंट रिलेटेड, माझ्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही बघू शकता. सर्व डॉक्युमेंट्स आता रेडी ठेवायचे तुम्हाला, जे वेटिंग कॅन्डिडेट्स आहेत, कारण त्यांचं आता इथे तुमची जी आहे समुपदेशन किंवा ज्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रोसेस म्हणतो ती सुरुवात होणार आहे त्याला. ओके, म्हणून सर्वांनी आपले डॉक्युमेंट्स रेडी ठेवा. आणि मित्रांनो बघा, याच्यामध्ये मी सर्व पॉईंट्स ऑलमोस्ट कव्हर केलेले आहेत, पण जरी तुम्हाला याच्यात आणखी जरी काही डाऊट असतील तर तुम्हाला काय करायचं, कमेंट बॉक्समध्ये येऊन कमेंट करायचं आहे. तर प्रत्येक कमेंट्स आपण उत्तर देत असतो, हीच आपल्या चॅनलची खासियत आहे. ओके, तर जे काही मनात डाऊट असतील मित्रांनो बिंदास कमेंट करा. आणि व्हेरिफिकेशन आता तुम्हाला DBचा शेड्यूल येऊ शकतो नेक्स्ट वीकमध्ये, तर त्यासाठी तयार राहायचं आहे. आणि काही डाऊट असतील तर संबंधित तुमचं जे काही DDO ऑफिस आहे त्यांना पण त्यांच्या पण टचमध्ये राहा तुम्ही, तिथे कॉल करत राहा, जेणेकरून तुम्हाला पण एक आयडिया येऊन जाईल की येणाऱ्या कधीपर्यंत तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होऊ शकते. तर ही संपूर्ण माहिती होती. व्हिडिओ थोडासा लांब झाला, पण माहिती खूप महत्त्वाची होती. तर या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा मित्रांनो, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. सध्यासाठी एवढीच माहिती होती. थँक्यू व्हेरी मच.